सर्वत्र नायलॉन मांजा वापरण्यास शासनाने बंदी केलेली आहे। असं असतानाही अनेक ठिकाणी मांजाची विक्री होते, मांजा वापरला जातोय। नागपूर शहरातील कळमना पोलिसांनी 2 ठिकाणी छापेमारी करून लाखोंचा नायलॉन मांजा जप्त केलाय। या धडक कारवाईत तिघांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मकर संक्रांत उत्सवात नागपूर शहरात पतंग उडवण्याची मोठी परंपरा असते। मात्र हल्ली नायलॉन या जीवघेण्या मांजाला बंदी असताना सुद्धा अनेक ठिकाणी मांजा विक्री केली जात आहेत। अशात नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजावर धाड सत्राला सुरुवात केली। मिळालेल्या माहितीनुसार कळमना पोलिसांनी 9 डिसेंबरला मिनीमाता नगर NIT गार्डन जवळ छापा टाकून नायलॉन मांजासह दोघांना ताब्यात घेतले। यात जानकीनगर कळमना राहणारा 34 वर्षीय अनिल अरुण चौकशे तर ओमनगर कळमना राहणारा 19 वर्षीय अनीस लतीफ शेख या दोघांना ताब्यात घेऊन धडक कारवाई करण्यात आली। दोघांना विचारणा केली असता त्यांनी अन्य एका इसमाचे नाव सांगितले असता पोलिसांनी दुसरीकडे आपला मोर्चा वळविला। पोलीस पथकाने पुन्हा 10 डिसेंबरला गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जुना जेलखाना परिसरात राहणारा 32 वर्षीय सद्दाम इस्माईल शेख याला सुद्धा ताब्यात घेऊन तिघांविरुद्ध कलम 5-15 पर्यावरण संरक्षण कायदा सहकलम 125 233 अंतर्गत कारवाई करण्यात आली। आरोपीकडून तब्बल 5,56,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा सुद्धा जप्त केला। ही धडक कारवाई परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त श्रीनिकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनामध्ये कळमना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश आडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे, पोलीस कर्मचारी बाळा साकोरे, विशाल भैसारे, वसीम देसाई, ललित शेंडे यांनी केले आहेत। कल रात में हमारी डीबी पार्टी ने इंफॉर्मेशन के आधार पे एक अनिल चौकसे और अनीस लतीफ शेख इनको ताबे में लेके उनके ताबे में से 42,000 के नायलॉन मांजे के कोन हमने जब्त किए थे और उनके ऊपर गुना दाखिल किया था। उनके पूछताछ के दौरान हमें ऐसा पता चला कि ये माल जो है ये ट्रांसपोर्ट से आता है, तो हमने उस हिसाब से आज सुबह से कार्रवाई करके एक सद्दाम इस्माइल शेख राहणार गांधीबाग गणेशपेठ हद्दी में रहने वाला, इसके ऊपर हमने ट्रैप कार्रवाई करके उसके पास से हमने लगभग 236 नायलॉन मांजा के कोन जिसकी कीमत 4,72,000 रुपये है ऐसे जब्त किए है और उसके खिलाफ हमने आज गुना दाखिल किया है।